नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे स्पेशल अशी कारल्याचं भरीत. तर ही कारली ही आपल्या स्वतः आई म्हणजे गावाला असतात, त्यामुळे आमचा जो आजूबाजूचा परिसर आहे त्याच्यामध्ये भाजी आई लावतात आणि ही जी भाजी आलेली ती आहे. तर घरची कारली असल्यामुळे त्याची चवसुद्धा खूप छान, कारण ह्याच्यामध्ये ना का कोणतं केमिकल यूज केलेलं आहे ना कोणतं हे त्याला पिकवण्यासाठी. तर एकदम प्युअर. तर कारली नाही अशी व्यवस्थित बाहेरून थोडी आपण त्याला खरडवून घ्यायची. जो आपलं पेलर असतं त्याने त्याचं वरचं जो कडीपणाची टोकं असतात ना ती काढून टाकायची आणि त्याच्यानंतर ना चमच्याच्या साह्याने म्हणजे गोल अशी ती कापून घ्यायची आणि चमच्याच्या साह्याने ना असा आतला भाग आहे ना त्याचा गर तो काढून घ्यायचा, कारण आपल्याला स्टफ कारली बनवायची आहे आणि ती पण एकदम ऑथेंटिक पद्धतीने. आणि आईंची ही रेसिपी खूप छान आहे, तर म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावी. तर इथे बघू शकता आई कशा चमच्याच्या साह्याने जो आतला गर आहे ना बियांचा तर तो काढून घेतात आणि तो गर काढल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला एक मसाला तयार करून भरायचा आहे. तर तो सुद्धा तुमच्यासोबत पुढे शेअर करणार आहे. ॲक्च्युली हे व्हिडिओ सगळे गणपतीतले आहेत आणि माहिती आहे की गणपतीच्या व्हिडिओला खूप लेट आलेले आहेत या टायमाला, तर त्यासाठी माफी असावी. तर बघा, कारली कधी पण बनवताना ना त्याचा जो कडूपणा कमी होण्यासाठी असा आतल्या साईडला गर काढल्याच्या नंतर असा मीठ लावून घ्यायचा, मीठ चोळून ठेवायचं त्याला थोडा वेळ, अर्धा तास वगैरे, म्हणजे त्याच्यामधला जो कडवटपणा असतो ना तो निघून जातो. पूर्ण गणपतीत पाऊस पडला नाही, पण आता पाऊस जोरदार पाऊस सुरुवात झालेली आहे आणि गौरी जेव्हा बसतात ना तेव्हा पाऊस हा लागतोच लागतो. आणि कोण कोण असं जे वडे असतात ना ते चहामधून खायला आवडतात. तर हे जे दुपारी वडे बनवलेले ना ओशासाठी, तर त्याच्यातले वडे आहेत आणि ते पण कोऱ्या चहामध्ये. तर मला तरी खूप आवडतात. तर कोण कोण असं करतं मला कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा. ते इथे बघू शकता आपण आता कारल्याचा जो आतमधला स्टफ आहे ना तर तो मसाला रेडी करतो. तर इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि हे तिळकूट आहे जे काळ्या कलरचं दिसते हिरवट. आणि ही आमच्याकडे ना लसूण आणि खोबरं सुकं वाटून अशी चटणी बनवली जाते लसणाची. ती आपला लाल तिखट, थोडासा गरम मसाला, मीठ असं सगळं टाकून ना तो मसाला तयार करायचा. आलं लसूणची पेस्ट आणि थोडासा गूळ टाकायचा चवीसाठी. तर खूप छान होतात, नक्की ट्राय करून बघा. तर इथे आता हे सगळं साहित्य आहे ना ते आपल्याला एकत्र करायचं आहे. मेन ह्याचा जो मसाला आहे ना त्या लसणाची चटणी आहे आणि त्यात तिळकूट एक नंबर लागतं. तर जे गाव साईडचे असतील ना तर त्यांना तर माहितीच असेल की तिळकूट काय असतं. तर तिळकूट हे काळ्या तिळाची चटणी असते. तर हे असं सगळं आपल्याला मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि हा मसाला मग आपण त्या कारल्यांमध्ये असं भरायचा आहे आतमध्ये. तर अशा प्रकारे सगळी कारली ही मस्त एकदम गच्च भरून झालेली आहेत आणि मग तिला डायरेक्ट अशी कढई ठेवायची आणि वरून तेल टाकायचं आणि झाकून बनवायची. आणि बघू शकता ॲक्च्युली मधली माझी क्लिप आहे ना ती घ्यायची मिस झाली. तर 10-15 मिनटं लागतात त्यांना वाफेवरती शिजवायला आणि खूप छान होतात. आणि इथे बघू शकता देवेंद्र आणि देवांक आलेले आहेत. तर देवेंद्र आणि देवांक हे पिसंगीला गेले होते. तर जेव्हा गौरीचा वौसा होता ना तर ते वौसा झाल्याच्या नंतर आणि ते लोक आता आलेले आहेत. तर आई देवांची नजर काढत आहेत. अरे वाट ना अशीच.
होतो हां सुरुवात अशी त्याला खायला टाकलं की काय नाही करणार ना. खायला काय टाकणार अरे हे टाकतो ना तर गवत त्यांनी ना हे येताना खेकडे पकडून आणलेले आणि नेहमीच आम्ही तिसंदीला गेलो की खेकड्या देवेंद्र पकडतो आणि माझ्या नेहमीच्या ब्लॉगमध्ये तर सगळ्यांना माहितीच आहे की देवेंद्रला खेकडे पकडायचा किती शौक आहे तो. तर हा छोटासा ब्लॉग होता. आय होप तुम्हाला आवडला असेल. भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.